नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर डे कोडिंग. या व्हिडिओपासून आम्ही एक नवीन प्लेलिस्ट चालू करत आहे. तो म्हणजेच काय की त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे जे हार्डकोर प्रोग्रामिंग आहेत किंवा सी प्रोग्रामिंग मध्ये लॉजिक कशा पद्धतीने बिल्ड करायचा हे सगळे व्हिडिओज त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटून जातील. म्हणजे पूर्णपणे जे सी चे प्रोग्राम्स आहेत हार्डकोर प्रोग्राम्स ते तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये भेटणार आहेत. ओके, मग चला तर चालू करूया. या व्हिडिओ पासून आपण पहिल्यांदा जो पहिला प्रॉब्लेम बघणार आहे तो म्हणजेच काय की एंटर टू नंबर फाइंड मॅक्झिमम नंबर. म्हणजेच काय दोन नंबर एंटर करायचा आहे आणि त्या दोन नंबर मधला आपल्याला मॅक्झिमम नंबर फाइंड आउट करायचा. बघा सिंपल. आता ज्यावेळी तुम्हाला एखादा प्रोग्राम दिला असेल तर डायरेक्टली प्रोग्राम सॉल्व्ह करायला जायचं नाहीये. तर पहिल्यांदा काय हो की जो प्रोग्राम आहे, ओके, जो प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे तो प्रॉब्लेम तुम्ही समजून घ्या. मग आता काय समजून घ्यायचा की जो मेन पॉइंट आहे ह्या प्रोग्राम मध्ये तो काय मॅक्झिमम नंबर. मग तो मॅक्झिमम नंबर आपल्याला काय करायचा फाइंड आउट करायचा. मग आता पहिल्यांदा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम जर तुम्हाला समजला, दुसरं काम काय करायचं आहे इनपुट काय. ओके, पहिला काम काय करायचा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम व्यवस्थित समजून घ्या. दुसरं काम काय इनपुट काय. मग आता याच्यामध्ये इनपुट काय हो एंटर टू नंबर. म्हणजेच काय दोन नंबर एंटर करून घ्या. मग दोन नंबर जर एंटर करायचा असेल तर आपल्याला काय हो एक दोन व्हेरिएबल लागणार ए आणि बी. बरोबर आहे, मी एक दोन व्हेरिएबल घेतो काय ए आणि बी. नेक्स्ट काय आउटपुट. ओके, पहिलं काम काय करायचं सिंपल प्रोग्राम समजून घ्या. ओके, प्रोग्राम समजून घेतल्यावरती नंतर काय इनपुट काय आहे. मग इनपुट काय सांगितलं आपल्याला दोन नंबर एंटर करायचा. आउटपुट काय फाइंड मॅक्झिमम नंबर. म्हणजेच काय ह्या दोन जे व्हेरिएबल आहे त्या दोन व्हेरिएबल मधला मॅक्झिमम नंबर फाइंड आउट करा. मग आता मॅक्झिमम नंबर जर आपल्याला या दोन व्हेरिएबल मधला जर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला माहित आहे का हो की त्या दोन व्हेरिएबल मधला मॅक्झिमम कुठला आहे आपल्याला माहित नाही. कारण का की त्या दोन व्हेरिएबल मध्ये जो युजर आहे तो युजर व्हॅल्यू एंटर करणार आहे. मग आता युजर व्हॅल्यू एंटर करत असेल तर त्या दोन व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू कुठले असणार आहे ते आपल्याला माहित नाही. मग आपल्याला फाइंड आउट कसं करणार आपण बघा. मग आपल्याला काहीच माहित नाही. मग आपण काय करणार अजम्पशन करणार. काय अज्युम करतोय की आपण अज्युम करणार की ए इज ग्रेटर दॅन बी. ए इज ग्रेटर दॅन बी. याचा अर्थ काय झाला की मी काय अज्युम केलं की ए मोठा आहे बी पेक्षा. आणि जर सपोज हा जर कंडिशन ट्रू झाला याचा अर्थ काय असणार ए मॅक्झिमम असणार आहे, नसेल तर काय हो बी मॅक्झिमम असणार. मग हाच आपल्याला काय करायचं प्रोग्राम इथं लिहायचा. ओके, मग आता बघा पहिल्यांदा काय हो हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन. मग आता आपल्याला बघा किती व्हेरिएबल लागणार आहेत दोन व्हेरिएबल लागणार आहेत. मग इंट ए कॉमा बी. मग आता आपल्याला युजर कडनं एंटर करून घ्यायचा. मग प्रिंट एफ एंटर टू नंबर आणि स्टोअर करून घ्यायचं आपल्याला स्कॅनएफ %d एम्परसँड ए कॉमा एम्परसँड बी. मग आता आपल्याकडे दोन व्हेरिएबल आले म्हणजे दोन व्हॅल्यू आलेले आहेत. मग मला आता काय करायचं फक्त चेक करायचं. मग चेक करण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय की जे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहेत इफ असेल इफ एल्स असेल इफ एल्सिफ एल्स असेल हे जे स्टेटमेंट आहेत ह्या स्टेटमेंटचा यूज करतो. मग आता मला काय चेक करायचं की तो त्यामधल्या दोन व्हेरिएबल मधला मॅक्झिमम नंबर कुठला आहे. मग त्यासाठी आपण काय यूज करणार आहोत इफ एल्स स्टेटमेंट. मग इफ ए इज ग्रेटर दॅन बी. मग हा जर कंडिशन काय झाला ट्रू झाला तर काय हो की ए मॅक्स असणार आहे. मग प्रिंट काय लिहिणार आहोत ए इज मॅक्स. एल्स जर ए मॅक्स नसेल तर काय असणार हो प्रिंट एफ बी इज मॅक्स. ओके, अँड लास्टला काय हो रिटर्न 0. मग ह्या पद्धतीने हा आपला प्रोग्राम संपलेला आहे. मग आता दोन नंबर आपल्याला घ्यायचा. मग सपोज फॉर एक्झाम्पल युजरनं 5 आणि 7 एंटर केला.
मग ए ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 7. मग इथे येणार 5 इज ग्रेटर दॅन 7 आहे का, नाही आहे. मग काय येणार बी इज मॅक्स. मग आता इथं जर सपोज 11 टाकला, ए ची व्हॅल्यू 11, मग 11 इज लेस दॅन 11 इज ग्रेटर दॅन 7 आहे का, आहे. मग काय होणार ए इज मॅक्स. मग ह्या पद्धतीने काय आपण हे जे प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. चला तर हा जो आहे तो आपण प्रॅक्टिकली करून बघूया. तर मित्रांनो आपण बघूया की 2 नंबर आपल्याला काय युजर कडनं एंटर करून घ्यायचा होता आणि त्याच्यामधला मॅक्झिमम नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा होता. मग पहिल्यांदा काय हॅश इन्क्लूड stdio.h ओके इंट मेन आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय 2 व्हेरिएबल लागणार होते इंट a कॉमा b आणि युजर कडनं आपल्याला काय करायचं एंटर करून घ्यायचं. त्यामुळे प्रिंटफ एंटर 2 नंबर स्कॅनएफ काय 2 व्हॅल्यू आपल्याला काय करून घ्यायचं स्टोअर करून घ्यायचं. मग %d कॉमा एम्परसँड a कॉमा एम्परसँड b ओके. मग आता आपल्याला काय चेक करायचं की इफ 2 व्हेरिएबल मधला मॅक्झिमम कुठला आहे. मग इफ a इज ग्रेटर दॅन b आहे का, जर सपोज a इज ग्रेटर दॅन b असेल तर काय a हा काय असणार आहे तुमचा मॅक्स असणार आहे. मग a इज मॅक्स ओके. नसेल एल्स तर काय प्रिंटफ b इज मॅक्स, b इज मॅक्स ओके. अँड लास्टला काय रिटर्न 0 ओके. चला सेव्ह करूया आणि रन करून बघूया की कशा पद्धतीने आउटपुट येतोय. थोडा लोड घेतोय ओके. मग रन झालं. ओके आपला प्रोग्राम रन झालेला आहे. मग आता बाय एंटर 2 नंबर म्हणतोय. आता मी काय एंटर करतोय एक नंबर 5 एंटर करतोय आणि 7 एंटर करतोय. मग आता ए ची व्हॅल्यू 5 झाली आणि बी ची व्हॅल्यू 7 झाला. आता ह्याच्यामधला मॅक्झिमम कुठला असणार आहे बी. मग आता बघा इथं आउटपुट आलेलं आहे का बी इज मॅक्स ओके. चला आता परत एकदा रन करूया. बघा आता पहिल्यांदा मी नंबर एंटर करतो काय 11 अँड जो सेकंड नंबर एंटर करतो काय 7. मग आता ह्याच्यामधला काय ए इज मॅक्स असणार आहे, ए इज मॅक्स ओके. क्लिअर झालं. मग हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.